हाय फ्रेंड्स, SVK अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30-40चे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी 30-40चे 25 असे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न घेत असताना आपण एक्सेल, पॉवरपॉईंट, वर्ड, ईमेल आणि ऑपरेटिंग सिस्टीम या सर्वांचा विचार करून हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. .bmp हे डॅश डॅश प्रकारच्या फाईलचे एक्सटेन्शन आहे. कोणत्या फाईलचे एक्सटेन्शन आहे तर ते बिटमॅप या फाईलचे एक्सटेन्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ICचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये केला गेला होता? इंटिग्रेटेड सर्किटचा वापर हा 3rd जनरेशनमध्ये केला गेला होता. कॉम्प्युटर सिस्टममध्ये 0 आणि 1 ला काय म्हणतात? तर त्याला बायनरी डिजिट्स म्हणतात. वेबसाईटचे कलेक्शन कशामध्ये स्टोअर होते? जे इंटरनेट असतं हे इंटरनेटमध्ये वेबसाईटचे कलेक्शन स्टोअर होतं. USBचं फुल फॉर्म काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस. लक्षात असू द्या, युनिव्हर्सल सिरियल बस हा USB चा फुल फॉर्म आहे. MS ऑफिसचे व्हॅलिड व्हर्जन नाही आहे. खालीलपैकी कोणते MS ऑफिसचे व्हॅलिड व्हर्जन नाही आहे? तर ऑफिस विस्टा हे MS ऑफिसचे व्हॅलिड व्हर्जन नाही आहे. तर ऑफिस 2003, ऑफिस 2010 आणि ऑफिस 2007 हे तीनही काय आहेत? व्हॅलिड व्हर्जन आहेत MS ऑफिसचे. इनवर्ड, लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय हे कशाचे प्रकार आहेत? हे सर्व अलाइनमेंटचे प्रकार आहेत. कोणत्या टॅबचा उपयोग करून डॉक्युमेंटमध्ये वर्ड आर्ट इन्सर्ट करू शकतो? तर इन्सर्ट ह्या टॅबचा उपयोग करून आपण डॉक्युमेंटमध्ये वर्ड आर्ट इन्सर्ट करू शकतो. MS वर्ड 2010मध्ये आपण पेजसाठी साईट सेट कोणत्या टॅबमध्ये करतो? तर पेज लेआउट या टॅबमधून आपण पेज सेट करतो. कोणत्या कीचा उपयोग कर्सरच्या पुढील एक शब्द रिमूव्ह करण्यास होतो? तर जे डिलीट की आहे ह्या कीचा उपयोग होतो. सेम क्वेश्चन्स. कोणता बार हा एक्सेलमध्ये सर्वात टॉप साईडला असतो? तर तो टायटल बार असतो. हा टायटल बार एक्सेलमध्ये सर्वात टॉप साईडला असतो. बघा, वर्डमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल की मराठी 30. MS एक्सेल 2010मध्ये मिनिमाइज फंक्शन दिलेल्या सेल्समधल्या संख्येमध्ये छोटा नंबर 2. मिनिमाइज म्हणजे कमीत कमी, ते अगदी बरोबर आहे. आणि मॅक्झिमम असेल तर मोठ्यात मोठा. एक्सेलमध्ये डॅश डॅश डिफॉल्ट असते. तर एक्सेलमध्ये जे ग्रीड लाईन असते तर ग्रीड लाईन काय असते? डिफॉल्ट असते. बाकी बॉर्डर, ग्राफ, फिल्टर हे आपण आपल्या पद्धतीने चूज करू शकतो. ते आपल्याला चूज करावं लागतं. तर ग्रीड लाईन ही डिफॉल्ट दिलेली असते. कोणत्या ऑप्शनच्या मदतीने आपणास प्रिंट आउट मिळते? तर प्रिंट ऑप्शनच्या मदतीने आपणास प्रिंट आउट मिळते. प्रिंटलाच आपण Ctrl+P दाबूनही यूज करू शकतो. त्याच पद्धतीने जी प्रिंट आहे ह्या प्रिंटला हार्ड कॉपी असे सुद्धा म्हणतात, ही लक्षात असू द्या. एका वर्कशीटमध्ये किती कॉलम्स असतात? तर 16,384 कॉलम्स हे एका वर्कशीट्समध्ये असतात. .pptx हे कोणत्या फाईलचे एक्सटेन्शन आहे? तर MS पॉवरपॉईंटचे हे एक्सटेन्शन आहे. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण टेबल घेऊ शकत नाही, विधान चूक आहे. पॉवरपॉईंटमध्ये आपण टेबल घेऊ शकतो, ग्राफ घेऊ शकतो, चार्ट घेऊ शकतो, व्हिडिओ घेऊ शकतो, ऑडिओ घेऊ शकतो. पॉवरपॉईंटमध्ये टेक्स्टचे डिझाईन डॅश डॅश ही कमांड वापरून बदलता येते. आपल्याला टेक्स्टचं डिझाईन चेंज करायचं असेल त्यासाठी आपल्याला फॉन्ट या ग्रुपमध्ये जावं लागतं आणि फॉन्ट हा होम या मेनूमध्ये आपल्याला ऑप्शन मिळतो. पॉवरपॉईंटमध्ये नॉर्मल व्ह्यू हे कशासाठी वापरले जातात? जे मॅटर आपण टाईप करतो, टू टाईप मॅटर इन स्लाईड, म्हणजे स्लाईडमध्ये मॅटर टाईप करण्यासाठी आपण नॉर्मल व्ह्यूचा उपयोग करतो. पुढीलपैकी कोणत्या व्ह्यूमध्ये नोट्स पाहता येतात? तर ते नोट पेज आहे. या नोट पेज व्ह्यूमध्ये आपल्याला नोट्स पाहता येतात. रॅमला व्होल्टाटाईल मेमरी असेही म्हणतात. हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. मित्रांनो, ज्या मेमरीज आहेत ह्या मेमरीजचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. बघा, आपण पाहिलं असेल रॅम, रॉम अँड कॅश. विंडोज 7ची वैशिष्ट्ये कोणती आहेत? यापैकी सर्व विंडोज 7ची वैशिष्ट्ये आहे. पहिले पहा, इझी ऑपरेटिंग सिस्टम, एक्सलंट ग्राफिकल इंटरफेस, एक्सलंट सिक्युरिटी फीचर्स ही सर्व काय विंडोज 7ची वैशिष्ट्ये आहेत. डॅश डॅश म्हणजे कॉम्प्युटर सतत एकसारखे काम करून थकत नाही. डिलिजन्स म्हणजे काय? न थकता काम करणे होय. ट्विटर म्हणजे ट्विटरमध्ये शेअर केलेल्या विचारांच्या तुकड्यांना काय म्हणतात? तर ट्विट्स असे म्हणतात. वेबपेज बनवण्यासाठी कोणती लँग्वेज नोटपॅडमध्ये वापरली जाते? तर HTML ही लँग्वेज नोटपॅडमध्ये वापरली जाते.
मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून मला आणखीन असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.